नमस्कार मित्रांनो, यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहणार आहोत. हा जो प्रश्नसंच आहे याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे पहा, जी 2019ची पोलीस भरती होती, जिची परीक्षा आता 2021 मध्ये झाली, त्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये आलेले गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण काय करणार आहोत यामध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आता जी 2022 मध्ये जी पोलीस भरती येणार आहे, 2022 मध्ये काहीतरी 7,000 प्लस जागांसाठी काय असणार आहे, पोलीस भरती निघणार आहे, जिची प्रक्रिया 1-1.5 महिन्यात चालू होईल. याच्यासाठी गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न कशा प्रकारचे असतील याचा तुम्हाला एक काय होईल अंदाज येईल आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला काय होतील परीक्षेमध्ये पडले जातील. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसमोर सबस्क्रायबर बटनासमोरील जी बेल आयकॉन आहे ही बेल आयकॉन दाबवा. पहिलं गणित मित्रांनो या ठिकाणी आपलं 30 अधिक x ला 23 अधिक x बरोबर 5/4. तर x ची किंमत किती, म्हणजे या ठिकाणी पहा 30 अधिक x आणि 23 अधिक x यांचं गुणोत्तर किती आहे, 5/4 आहे. तर आपल्याला काय विचारलंय, x ची किंमत किती, म्हणजे या ठिकाणी जो x दिलेला आहे, या ठिकाणी जो x दिलेला आहे, या x ची किंमत किती असं आपल्याला विचारलं आहे. आता अतिशय सोपं गणित आहे. याच्यासाठी मी तुम्हाला काय करतो, सोपी ट्रिक सांगतो पहा. तुम्हाला फक्त काय करायचे पहा, या दोन्ही संख्यांची वजाबाकी करायची, म्हणजे 30 आणि 23 ची काय करायची वजाबाकी करायची. 30 वजा 23 जर केलं तर खाली किती राहतात, 7 राहतात. आता या ठिकाणी काय करायचंय, 5 आणि 4 ची जर वजा केली तर खाली किती राहतात, 1 राहतात. मग आपल्याला फक्त काय करायचं, ही वजाबाकी केल्यानंतर इथं आपले 7 आलेले आहेत. आता आपल्याला जे पहिल्या संख्येचं गुणोत्तर किती आहे, 5 आहे. मग 7 गुणिले 5 करायचं, 7×5 किती, 35. आता या ठिकाणी पहा पहिली संख्या किती होती आपली, 30 अधिक x. 30 अधिक x बरोबर किती आलेलं आहे आपलं, 35 आलेलं आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे x बरोबर किती. मग आता x बरोबर किती काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे जे 30 आहेत हे काय करावं लागतील, बरोबरच्या पलीकडे घेऊन जावं लागेल. मग 30 जर बरोबरच्या पलीकडे न्यायचे असतील तर आता या ठिकाणी हे काय, इथं प्लस आहेत, इथं कोणतं चिन्ह नाही, म्हणजे काय ते प्लस आहेत. बरोबरच्या पलीकडे नेले ते काय होतील, मायनस होतील. म्हणजे याचं काय होईल, x बरोबर 35 वजा किती होतील, 30 बरोबर किती राहतील, 5 राहतील. म्हणजे आपला x बरोबर किती आला मित्रांनो, x बरोबर 5 आला. पहा तुम्हाला काय सांगितलं होतं मी, अतिशय सोपं आहे. पहा मग या ठिकाणी 5 ऑप्शन कुठे आहे आपल्याला, तर ऑप्शन क्रमांक डी हा आपल्याला काय दिलेला आहे, 5 दिलेला आहे. लक्षात येत आहे, अतिशय सोपं आहे. फक्त आपण काय केलं, या दोन संख्यांची वजाबाकी केली आणि या गुणोत्तराची वजाबाकी केली. याची दोन संख्येची वजाबाकी आपल्याला किती आली, 7 आली. मग आपलं पहिल्या संख्येचं गुणोत्तर किती होतं, 5 होतं. आपण काय केलं, 7 आणि 5 या दोघांचा गुणाकार केला, तो आपला 35 आला. मग आपली पहिली संख्या जी होती 30 अधिक x बरोबर किती आली, 35 आली. तिच्यामधून आपण काय केलं, मग 30 बरोबरच्या पलीकडे नेले, तेव्हा आपल्याला काय मिळाला, x बरोबर 5 मिळाला. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, 3चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग आणि 9चा वर्ग यांची सरासरी किती. आता आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय, सरासरी काढायला सांगितली. आपल्याला 4 संख्या दिल्या आहेत आणि आपल्याला 4 संख्यांची सरासरी काढायला सांगितली. मग आता तुम्हाला माहित असेल, सरासरी जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, दिलेल्या संख्यांची बेरीज करायची असती आणि एकूण जेवढ्या संख्या असतील त्याने काय करायचं असतं, त्याला भाग द्यायचा असतो. आपल्याला काय होती, सरासरी मिळते. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, यांचे वर्ग काढावं लागतील आणि त्याची बेरीज करावं लागेल. मग 3चा वर्ग किती आहे, 3चा वर्ग किती, 9 अधिक काय होईल, 5चा वर्ग किती, 25 अधिक काय होईल, 6चा वर्ग 36 आणि अधिक 9चा वर्ग किती, 81. आता आपल्याला काय करावं लागेल, संख्या किती आहेत आपल्या, 1 2 3 4 संख्या आहेत म्हटलं, याला छेद काय होईल, 4 होईल. आता आपल्याला यांची बेरीज करावं लागेल. पहा 9 आणि 5 किती, 14, 14 आणि 6 20, 20 आणि किती, 21, 21 ची 1 हातचे किती आले आपले, 2 हातचे आले, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7 आणि 7 आणि 8 किती, 15, म्हणजे 151. आता 151 छेद आपले किती झाले, 4 झाले. आता आपल्याला भागाकार करून घ्यावा लागेल हा. मग 5 4 1 4, 4 त्रिक किती, 4 त्रिक 12, 15तून 12 गेले, खाली किती राहतात, 3 राहतात. पुढचा एक घेतला, किती झाले, 31 झाले. मग 7 चौक 28, 7 चौक 28, 31 मधून 28 गेले, खाली किती राहिले, पुन्हा 3 राहिले. आता 3ला 4 ने भाग जात नाही म्हटलं, आपल्याला पुढे 0 घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला इथं पॉईंट द्यावा लागेल. मग किती झाले, 30 झाले. मग 30 भागिले 4 केलं तर काय होईल, 7 चौक 28, पुन्हा खाली किती राहिले, 30 मधून 28 गेले, खाली 2 राहिले.
2 वरती पुन्हा 0 दिला, 7 ते 4 पंचे किती 20, म्हणजे या ठिकाणी किती येतील 5 येतील. म्हणजेच आपली सरासरी किती येणार आहे मित्रांनो 37.5 ही आपली काय असणार आहे दिलेल्या संख्यांची सरासरी असणार आहे. मग 37.5 आपल्याला ऑप्शन कुठे दिले पहा, ऑप्शन क्रमांक बी आहे आपल्याला पहा 37.5. लक्षात येत आहे मित्रांनो, अतिशय सोप्या प्रकारचं गणित होतं. फक्त आपल्याला काय करायची होती सरासरी काढायची होती. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक आपला 3 असणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला जर लाईक केली नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करा कमेंटमध्ये नक्की सांगत चला मित्रांनो. ओके, आता या ठिकाणी पहा आपलं पुढचं गणित आहे. दशादशे 5% दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षे 8 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती. आता लक्षात असू द्या, या ठिकाणी आपल्याला चक्रवाढ व्याज काढायला सांगितलंय, परंतु आपल्याला काय सांगितलंय पहा, या ठिकाणी काय सांगितलंय 2 वर्ष आणि 8 महिन्याचं चक्रवाढ व्याज काढायला सांगितलंय. अतिशय गुंतागुंतीचं गणित आहे, परंतु आपण तुम्हाला मी एक मेथड सांगतो किंवा एक ट्रिक सांगतो, त्या ट्रिक्सनुसार तुम्हाला हे काय करायचं आहे गणित सोडवायचं आहे. आता या ठिकाणी पहा, इथं काय आहे 2 वर्ष 8 महिने आहे, पण सुरुवातीला तुम्ही काय करायचं अगोदर 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं. काय करायचं 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं आणि नंतर 8 महिन्याचं व्याज काढून ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची. लक्षात येते आपल्याला काय करायचंय, आधी 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं आणि नंतर काय करायचं 8 महिन्याचं चक्रवाढ व्याज काढून करायचं, दोघांची बेरीज करायची. ओके, मग या ठिकाणी 2 वर्षाचं आधी काढून घेऊया पहा. आता आपल्याला माहिती आहे चक्रवाढ काढायचं म्हटल्यावर तुम्हाला ट्रिक सांगतो मी पहा. आपली इथं मुद्दल किती आहे 16,000 आहे, मग 16,000 गुणिले काय होईल आपला दर किती आहे, दर व्याजाचा दर किती आहे, व्याजाचा दर 5 आहे. मग काय करायचं पहा 100 अधिक 5 किती होईल आपलं 105, 105 छेद 100. ओके, आता आपल्याला किती वर्षाचं काढायचंय अगोदर आपल्याला 2 वर्षाचं काढायचंय. मग 2 वर्षाचं काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा वर्ग करावा लागेल, म्हणजेच काय करावं लागेल 105 छेद 100 आपल्याला पुन्हा घ्यावं लागेल. ओके, मग या ठिकाणी आपली गणिताची मांडणी झाली. आता आपल्याला काय होणार आहे 2 वर्षाचं काय मिळणार आहे चक्रवाढ व्याज मिळणार आहे. ओके, मग या ठिकाणी पहा हा 0 कट होईल, हा 0 म्हणजे हे 2 0 कट होतील, या ठिकाणचे 2 0 कट होतील, पुन्हा हा 0 कट होईल, पुन्हा हा 0 कट होईल. म्हणजे आता आपलं गणित काय राहिलं या ठिकाणी 16 राहिले, 16 गुणिले 105 गुणिले 105 राहिले. ओके, मग या ठिकाणी पहा 2 ने भाग देऊया पहा, या ठिकाणी 5 राहतील आणि या ठिकाणी किती राहतील आपले 8 राहतील. आता पुन्हा 5 ने ह्या 105 ला भाग बसतोय पहा, 5 1 5, 5 दुने 10, 5 1 5 म्हणजे किती राहिले वरती 21 राहिले. म्हणजे आपलं गणित काय राहिलं 8 गुणिले 21 गुणिले किती 105 राहिले. मग आता आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागेल. 21 गुणिले 8 करू सर्वप्रथम पहा, 21 गुणिले 8 करू किती होते पहा 8 1 8, 8 दुने 16 किती 168. आता आपल्याला काय करावं लागेल 168 गुणिले हे 105 घ्यावं लागेल. मग पहा 168 गुणिले किती 105, मग 168 गुणिले 105 करून घेऊया आपण गुणाकार करूया. 8 पंचे 40 किती 0, हातचा किती आले आपले 4 आले. त्याच्यानंतर पुन्हा 6 पंचे 5 किती 30, 30 आणि 4 34, हातचे किती आले 3 हातचे आले, 5 1 5 आणि 3 किती 8. ओके, या ठिकाणी 0 आहे, शून्याचा 0 देऊन घेऊ. पुन्हा पहा आता या ठिकाणी 1 आहे म्हणजे या ठिकाणी 0, 8 6 आणि 1. आता आपल्याला यांची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. मग यांची बेरीज किती येईल 0 शी 0 जसाच तसा, 4 0 4, 8 आणि 8 किती 16 शी 6, हातचा आला 1, 6 आणि किती 7 आणि 1 जसाच तसा. म्हणजे या ठिकाणी आपलं 2 वर्षाचं चक्रव्याज धरून आपली रास किती झाली 17,640 झाली. आता हे लक्षात ठेवू द्या 17,640 ही काय झालेली आपली 2 वर्षाची रास झालेली आहे. रास म्हणजे काय तर व्याज प्लस मुद्दल. आता आपल्याला काय करायचंय वरलेल्या 8 महिने जे राहिलेत ह्या 8 महिन्याचं आपल्याला फक्त काय करायचंय सरळ व्याज काढायचं. आता या ठिकाणी सरळ व्याज काढायचं, चक्रव्याढ व्याज नाही काढायचं. काय करायचं यांचं सरळ व्याज काढायचं आणि त्याच्यामध्ये या दोघांची काय करायची बेरीज करायची. मग आपल्याला 17,640 सरळ व्याज काढायचं म्हटलं तुम्हाला सूत्र माहित असेल 17,640 मुद्दल गुणिले दर किती आपला 5% आहे. कालावधी किती आपला कालावधी 8 महिने आहे. कालावधी 8 महिन्यात कालावधी असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल छेदामध्ये काय करावं लागतील 12 घ्यावा लागतील.
लक्षात आलं? छेदात 12 एक्स्ट्रा का घेतले आपण? कारण कालावधी काय आपल्याला महिन्यामध्ये दिलेला आहे. आता हे काय सरळ व्याजाचं सूत्र आहे पहा, फक्त मी सूत्रात किमती टाकल्यात. सूत्र काय आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद 100. हे काय सूत्र आहे. फक्त याच्यात आपण काय केलंय पहा, या ठिकाणी आपल्याला जो कालावधी आहे हा वर्षामध्ये न देता महिन्यामध्ये दिलेला असल्यामुळे आपण या ठिकाणी काय केलंय, खाली छेदामध्ये 12 एक्स्ट्रा घेतले आहेत. ओके, मग आता क्रिया करून घेऊया, गणिताची क्रिया करून घेऊया. पहा 4 ने भाग जाईल, या ठिकाणी 2 राहतील. 12ला 4 ने भाग दिला, खाली 3 राहतील. हा 0 कट होईल, हा 0 कट होईल. पुन्हा इथं काय होईल? 5 1 5, 5 2 किती? 10. ओके, मग पुन्हा हे 2 कट होतील आणि हे 2 काय होतील? कट होतील. आता आपले काय राहिलं? 1764 छेद किती राहिला? 3 राहिला. ओके, 1764 छेद किती राहिलेले आपले? 3 राहिलेत. आता आपल्याला भाग देऊन घ्यायचा आहे. भाग देऊ घ्या. 3 5 15, 3 5 15, खाली किती राहिले? 17तून 15 गेले, खाली किती राहतात? 2 राहतात. पुढचे किती? 6. 2 आणि 6 किती झाले? 26 झाले. मग 26 किती? पहा 8 त्रिक 24, मग या ठिकाणी 8 राहतील. 26 मधून 24 गेले, खाली किती राहिले? 2 राहिले. पुढचे 4, पुन्हा किती झाले? 8 त्रिक 24, म्हणजे किती? 588. आता हे 588 आपलं काय आलं? 8 महिन्याचं व्याज आलं. आता आपल्याला काय करावं लागेल? फक्त दोघांची बेरीज करायची. पहा 588. आता आपल्याला बेरीज करून घ्यायची फक्त याची. पहा 0 0 अधिक 8 बरोबर किती राहतील? 8 राहतील. 8 आणि 4 किती? 12. हातचा आला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 5 किती? 12. पुन्हा हातचा 1 येईल, 7 आणि 1 8 आणि 1 जसाच तसा किती आले? 18,220. 18,220 ही आपली काय आली? रास आली. मग रासमधून आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला 18,220 ही आपली रास आहे. रासमधून आपल्याला काय करावं लागेल? मुद्दल वजा करावं लागेल. म्हणजे जर 18,228 मधून जर आपण 16,000 वजा केले तर खाली किती राहतात? पहा आपले 8 2 2, 8तून 6 गेले, खाली किती राहिले? 2 0, म्हणजे किती उत्तर येतं आपलं? 2,228 रुपये. 2,228 आपल्याला ऑप्शन आहे का? पहा ऑप्शन क्रमांक डी हा आपला आहे. पहा 2,228 रुपये. पहा अतिशय थोडं अवघड प्रकारचं गणित होतं. अशा प्रकारचे गणित सोडण्यासाठी काय होतं? थोडा वेळ जास्त जातो, परंतु याला शॉर्टकट नाही आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. जर तुम्ही शॉर्टकटने गणित सोडायला जाताल तर तुमचं गणित भलतंच उत्तर येईल. ओके, मग याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय केलं? 2 वर्षाचं चक्रव्याज काढलं आणि पुन्हा 8 महिन्याचं काय केलं? सरळ व्याज काढलं आणि आपल्याला काय केलं? आपण त्याच्यामध्ये दोघांची फक्त बेरीज केली. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे आपला या ठिकाणी. पहा सॉरी, प्रश्न क्रमांक 4 आहे या ठिकाणी. आपल्याला काय विचारले? पहा 2100 रुपये मुद्दलाचे दशादशे 7% दराने 3 वर्षाचे व्याज काढा. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय? 2100 रुपये मुद्दलाचे दशादशे 7% दराने 3 वर्षाचं व्याज काढायला सांगितलंय. मग तुम्हाला माहिती आहे सरळ व्याज. आता या ठिकाणी आपल्याला पहा व्याज काढायचं सांगितलं म्हणजे आपल्याला फक्त सरळ व्याज काढायचे, चक्रवाढ व्याज काढायचंय का? तर नाही. मग तुम्हाला सूत्र माहिती असेल, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद 100. आता आपल्याला फक्त किमती टाकून घ्यायच्यात. मग या ठिकाणी काय होईल? पहा 2100 गुणिले दर किती आपला? 7 आहे, गुणिले कालावधी किती आहे आपला? 3 आहे, आणि छेद किती? 100. मग पहा हा 0 कट होईल, हा 0 कट होईल, हा 0 कट होईल, हा 0 कट होईल. पहा आता या ठिकाणी आपले काय राहिले? 21 गुणिले 7 गुणिले 3, 7 त्रिक किती? 7 त्रिक 21, म्हणजे आपलं काय राहिलं? पहा 21 गुणिले 21. आता 21 गुणिले 21, 21 चा वर्ग किती आहे? 441. किती? 441. हेच आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजेच 2,100 रुपये मुद्दलाचे दशादशे 7% दराने 3 वर्षाचं व्याज किती होईल? 441 रुपये होईल. मग 441 आपल्याला ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन क्रमांक डी आपल्याला दिलेला आहे 441. लक्षात येत आहे मित्रांनो? सरळ व्याज काढणं काय अतिशय सोपं आहे. तुम्हाला फक्त सूत्र माहित पाहिजे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद 100. फक्त एवढंच माहिती पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. पहा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय? पहा 25% अधिक 15%चे 15% बरोबर किती?
या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय 25%चे 25% बरोबर अधिक 15%चे 15% बरोबर किती. अतिशय सोपं आहे पहा. आता या ठिकाणी काय 25% आहे. 25% म्हणजेच काय 25/100. 25/100 चे आपल्याला काय सांगितलंय 25%. आता या ठिकाणी काय चे आहे. मग तुम्हाला माहिती आहे गणितामध्ये चा ची चे असेल तर त्याचा अर्थ काय असतो गुणिले असतो. मग पुन्हा 25% म्हटलं काय होईल 25/100 होईल. अधिकचं चिन्ह जसं तसं घेऊ. पुन्हा काय 15%. 15% म्हणजे काय होईल 15/100 होईल. चे पुन्हा आहे म्हणल्यावर गुणिले 15/100. ओके. बरोबर काय येईल आपला बरोबर x राहील. ओके. किती विचारलं आपल्याला म्हटलं बरोबर काय राहील आपला x राहील. ओके. मग या ठिकाणी भाग क्रिया करून घेऊया आपण. 25 × 25 25 चौक किती 100. पुन्हा या ठिकाणी तसंच होईल 25 × 25 25 चौक किती 100. ओके. आता पुन्हा या ठिकाणी भाग देऊया पहा. या ठिकाणी भाग काय होईल आपला पहा 15 त्रिक किती 5 ने भाग बसतोय पहा 5 त्रिक 15. या ठिकाणी किती 20. या ठिकाणी सुद्धा सेम तसंच होईल 30 किती राहील या ठिकाणी 20 राहील. ओके. मग आता आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपलं काय राहिलेलं आहे 1 × 1 किती होईल 1 × 1 होईल. छेद आपल्याला काय होईल 4 × 4 बरोबर किती होईल 16 होईल. अधिकचं चिन्ह जशाच तसं. या ठिकाणी काय राहिलेलं आहे 3 × 3 आहे म्हटलं काय होईल 9 छेद किती होईल 20 × 20 बरोबर किती होईल 400. आता आपल्याला फक्त या दोघांची काय करायची बेरीज करायची. परंतु आता यांचा छेद समान नसल्यामुळे यांची बेरीज होईल का तर बेरीज होणार नाही. त्यासाठी आपल्याला दोघांचा लसावी काढावा लागेल. आता तुमच्या लक्षात आलं असेल तुमचे पाढेपाठ असतील तर 16 ने काय होतो 40 ला भाग जातो पहा. 16 ने काय होतो 40 ला भाग जातो. म्हणजेच दोघांचा लसावी काय असणार आहे 16 ने 400 ला भाग जातो. म्हणजे दोघांचा लसावी हा किती असणार आहे 400 असणार आहे. मग या ठिकाणी आपलं गणित काय होईल पहा. छेदात आपल्याला 400 घ्यावं लागतील. वरती काय राहील ते पाहूया आपण. आता 16 ने जर 400 ला भाग दिला तर किती उत्तर राहते पहा 16 × 2 = 32. खाली उरले 8 8 वरती 0 घेतला 80 झाले 16 5 किती 80 म्हणजे 25. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला गुणिले 25 करावं लागेल. ओके. लक्षात येतं गुणिले 25 अधिक 9 आहे आपलं. मग 25 आणि 9 किती होईल 34. आता या ठिकाणी आपलं गणित काय राहिलं 34/400 राहिलं. 2 ने भाग देऊया पहा. 2 ने जर भाग दिला तर काय होईल 17 छेद किती राहील इथं किती राहतील 200 राहतील. म्हणजे 17 छेद काय होईल 200 राहील. कसं काय 34 ला जर 2 ने भाग दिला तर किती राहतात 17 राहतात. 400 ला 2 ने भाग दिला तर किती राहतात 200 राहतात. म्हणजे आपलं गणित काय राहिलंय 17/200 राहिलंय. आता या ठिकाणी आपण तुम्ही जर हा भागाकार केला 17/200 अतिशय सोपा भागाकार आहे. हा जर भागाकार केला आता भागाकार करायला तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी वरती 2 शून्य द्यावं लागतील. मग काय होईल हे शून्य कट होईल हे 2 शून्य कट होतील. मग उत्तर काय येईल आपलं 8.5 येईल. परंतु या ठिकाणी आपण 2 शून्य घेतल्यामुळे 8.5 म्हणजे काय होईल इथं 8.5 येईल. पण या ठिकाणी आपण 2 शून्य घेतलेले असल्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे 0.085 हे आपलं काय येणार आहे उत्तर येणार आहे. लक्षात येतंय. अतिशय सोपं आहे मित्रांनो. तुम्ही जर 17/200 जर भागाकार केला तर आपलं उत्तर किती येणार आहे 0.085. मग 0.085 आपल्याला ऑप्शन कुठे पहा ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आपल्याला 0.085. लक्षात येत आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त क्रिया काय करायची एवढं लक्षात ठेवायचं आहे. गणितामध्ये ज्यावेळेस तुम्हाला मध्ये चे असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे गुणाकाराचं चिन्ह वापरायचं आहे. आणि ज्यावेळेस असे एखादी संख्या आणि त्याच्या पुढे टक्के असेल आता इथं 25% म्हणून आपण काय केलं 25/100 घेतलं. जर इथं 40% असतं तर आपण काय घेतलं असतं 40 छेद काय केलं असतं 100 केलं असतं. म्हणजे लक्षात येत आहे टक्के ज्यावेळेस पुढे चिन्ह असेल त्यावेळेस काय असतं त्या संख्येला छेदामध्ये 100 असतात. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे आपला. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय पहा कंसात 0.48 अधिक 1.6 अधिक या ठिकाणी भागिले कंसात 0.048 भागिले 1.6 अधिक 0.69 भागिले 2.3 गुणिले 1.5 आणि कंस पूर्ण आणि आपल्याला विचारलेलं आहे बरोबर किती. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काय ही पदावली दिलेली आहे. आपल्याला ही पदावली काय करावं लागणार आहे सोडवावं लागणार आहे. मग त्यासाठी पहा तुम्हाला या ठिकाणी आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस अशा प्रकारचं गणित असतं त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं
प्लसचं चिन्ह आणि मायनसचं चिन्ह जोपर्यंत नाही तोपर्यंत आपल्याला काय करावं लागते, तर कंस टाकून घ्यावं लागतील. मग या ठिकाणी आपला पहिला एक कंस राहील पहा, आणि दुसरा कंस कुठं राहील आपला, या ठिकाणी ते या ठिकाणी राहील. मग आता आपल्याला अगोदर हा कंस सोडायचा आहे पहा. मग हा भागाकार करायचा आहे तुम्हाला म्हटलं या ठिकाणी पहा. आता ह्या सध्या काय करा, हे जे पॉईंट आहेत याच्याकडे लक्ष देऊ नका. 16 आणि 48ला भाग जातो पहा. 16 त्रिक किती 48. या ठिकाणी पॉईंट नंतर 3 चिन्ह आहेत, या ठिकाणी 1 आहे, म्हणजे काय होतील गणितात आपल्या 2 चिन्हानंतर पॉईंट राहील, म्हणजे 0.03. अधिकचं चिन्ह जशाचं तसं घेऊया. या ठिकाणी पुन्हा पहा 0.69 भागिले किती आहे, 2.3 आहे. भागाकार करून घेऊया, सेम तशीच क्रिया होईल. 23 ने 69ला भाग जातो पहा. 23 तर किती 69. पण या ठिकाणी 2 चिन्ह आहेत, 2 चिन्ह दशांच्या चिन्हानंतर 2 अक्षर आहेत, आणि या ठिकाणी किती 1 अक्षर आहे, म्हणजे आपल्या गणितात काय होईल 0.3 होईल. ओके. त्याच्यानंतर गुणिले काय राहील 1.5 जशाच तसं राहील. मग आता आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी कंस टाकावं लागेल. इथं काय होईल 0.3 गुणिले 15 होईल. मग 15 त्रिक किती 45. 15 त्रिक किती 45. आता आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. या ठिकाणी एक संख्या सोडून या ठिकाणी एक आहे, म्हणजेच 0.45 होईल. मग आपल्याला फक्त काय करायचं आहे 0.03 अधिक 0.45 यांची काय करायची आपल्याला फक्त बेरीज करायची. आता पॉईंटची बेरीज करणं सुद्धा बऱ्याच मुलांना कठीण जातं. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं एकाखाली एक संख्या लिहायच्यात. म्हणजे जे दशांश चिन्ह आहे किंवा जो पॉईंट आहे तो काय आला पाहिजे एकाखाली एक आला पाहिजे पहा. मग या ठिकाणी काय होईल 0.45 आणि सरळ बेरीज करून घ्यायची. 5 आणि 3 किती 8. 4 4 पॉईंट जसाच तसा खाली 0 0 किती 0.48 हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे पहा मित्रांनो. मग 0.48 आपल्याला पर्यायामध्ये कुठं दिले पहा, पर्याय क्रमांक डी दिलेला आहे पहा 0.48. लक्षात आलं, अतिशय सोपं असतं, याच्यामध्ये काही करायचं नाही. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 7 आहे पहा. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, एका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्षे होते. त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी वय 1.5 वर्षाने वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, एका वर्गातील काय 28 मुलांचं सरासरी वय किती होतं 14 वर्षे होतं. त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी वय काय झालं 1.5 वर्षांनी वाढलं, तर आपल्याला वर्ग शिक्षकाचं वय काढायचंय. आता याच्यासाठी 2 मेथड आहेत, पण तुम्हाला मी सगळ्यात सोपी मेथड सांगतो पहा. या ठिकाणी पहा पहिलं वय काय होतं यांचं, पहिली सरासरी काय होती 14 वर्षे होती. मग 14 मांडून घ्यायचं, 14 प्लस काय करायचं नवीन सरासरी किती वाढली, तर नवीन सरासरी 1.5 नी वाढली. मग अधिक 1.5 आणि याला गुणिले काय करायचं, हे 28 मुलं अधिक वर्ग शिक्षक म्हणजे किती होतील एकूण मुलं नंतर 29 होतील. मग या ठिकाणी काय करायचं गुणिले 29 करायचं, बरोबर आपल्याला काय होईल शिक्षकाचं वय मिळेल. ओके. मग आता या ठिकाणी आपल्याला अगोदर काय करावं लागेल, हा गुणाकार अगोदर करून घ्यावा लागेल. मग गुणाकार करायचं म्हटलं काय होईल आपलं 29 गुणिले काय होईल 1.5 होईल. गुणाकार करून घेऊया पहा. 9 5 किती 45, 5 9 किती 45, 5 हातचे आले 4, 5 दुने 10 न 4 किती 14. या ठिकाणी 0 1 गुणिले 9 9 आणि 2 जशाच तसे. आता आपल्याला यांची बेरीज करावं लागेल. ओके. मग काय होईल या ठिकाणी 5 राहतील. 9 न 5 किती 9 न 4 किती मित्रांनो 13. हातचा आला 1 किती होतील 4 किती झाले. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इथं दशांश चिन्ह काय एक संख्या सोडून म्हटलं या ठिकाणी आपलं काय येईल दशांश चिन्ह येईल. म्हणजेच काय आलं 43.5. म्हणजे आपलं गणित काय राहील खाली 14 अधिक 43.5 राहील. आता आपल्याला यांची बेरीज करायची. बेरीज करायला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, सरळ सरळ एका खाली एक मांडून घ्यायचं. 43.5 अधिक 14 पॉईंट जशाच तसा, या ठिकाणी काही संख्या नाही, मग या ठिकाणी 0 द्यायचा. ओके. मग या ठिकाणी 5 जशाच तसे राहतील, पॉईंट जशाच तसा राहील. 3 आणि 4 किती होतील 7, 4 आणि किती होतील 5. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 57.5. ही काय 57.5 काय असणार आहे वर्ग शिक्षकांचं वय असणार आहे. मग ऑप्शन कुठे आपल्याला 57.5, ऑप्शन क्रमांक डी दिलेलं आहे पहा आपल्याला 57.5. लक्षात येतंय, अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे एवढी मेथड लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्ही एकदा गणिताची मांडणी केली की तुमचं उत्तर कधीही चुकणार नाही मित्रांनो. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक किती आहे या ठिकाणी, प्रश्न क्रमांक 8 आहे पहा. इथं काय सांगितलं आपल्याला 240 चे
2/3 प्रमाण किती? काय सांगितलं आपल्याला? 240चे 2/3 प्रमाण किती आपल्याला काढायचं सांगितलंय. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आता या ठिकाणी अगदी सोपी मेथड सांगतो तुम्हाला मी. आपल्याला काय करायचं पहा, या दोन्हीचं जे गुणोत्तर आहे, आपल्याला जे दिलेलं गुणोत्तर आहे याची काय करायची, बेरीज करायची आणि त्याने काय करायचं, मूळ संख्येला भाग द्यायचा. म्हणजे 240 छेद काय करायचं, 5 करायचं. 240 छेद 5 केलं. 5 1 5, 5 चौक 20 मित्रांनो. खाली किती राहिले, 4 राहिले. पुढचा 0 40 झाले. 8 पंचे 40 म्हणजे किती आलं आपलं, 48 आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, 48 आपल्याला पहिली संख्या काढायची म्हटलं, पहिलं गुणोत्तर काय आहे, 2 आहे. मग 48 गुणिले 2 करायचं, आपली पहिली संख्या निघन. दुसरी संख्याला सेम तसंच काय करायचं, 48 गुणिले दुसरं गुणोत्तर काय आहे, 3 आहे म्हटलं, या ठिकाणी 3 करायचे. बरोबर आपली दुसरी संख्या सुद्धा निघन. मग 48 दुने किती, 48 8 दुने 16, हातचा 1, 4 दुने 8 आणि 1 9, 96. या ठिकाणी काय राहील, 8 त्रिक 24, 4 हातच्या 2, 4 त्रिक 12 न 2 किती 14 म्हणजे 144. मग त्या संख्या कोणती असणार आहे, 96 144 म्हणजे 96 व 144 असणार आहेत. मग या ठिकाणी पण आपल्याला ऑप्शन कुठे दिले, आपल्याला ऑप्शन क्रमांक बी दिलेला आहे, 96 व 144. लक्षात येतं मित्रांनो, अतिशय सोपी मेथड आहे, अतिशय सोपी पद्धत आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही पदावलीच दिलेली आहे. अतिशय सोपे असतात अशा प्रकारचे गणित मित्रांनो सोडवण्यासाठी. आता या ठिकाणी पहा काय दिलं आपल्याला, 2.3 गुणिले 1.5 अधिक 4.7 गुणिले 1.2 वजा 3.4 गुणिले 1.1. आता या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, ज्यावेळेस अशा प्रकारचं गणित येईल त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम काय करायचे, कंस टाकून घ्यायचे. कंस टाकल्यानंतर आपल्याला काय होईल, गणित सोडवण्यासाठी काय होतं, सोपं जातं. ओके, मग या ठिकाणी पहा 2.3 गुणिले 1.5 हा आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करून घ्यावा लागेल. म्हणजेच आपल्याला काय करायचं, सरळ सरळ 2.3 गुणिले काय होईल 1.5, 15 त्रिक 45 किती राहतील, 5 राहतील. हातचे किती येतील, 4 येतील. 15 दुने 30 आणि 4 किती 34. मग या ठिकाणी आपलं किती राहील, हे दोन दशांश चिन्ह आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे 3.45. आता हे आपण कंस सोडला, हा कंस किती आला आपला 3.45. म्हणजे मांडून घेऊया आपण 3.45 अधिक काय होईल, अधिकचं चिन्ह येत जशाच तसं. आता आपल्याला हा कंस सोडायचा आहे म्हटलं काय होईल, 47 गुणिले 12 करून घ्यायचं. पहा 12 7 84 4 हातच्या आले 8, 12 चौक किती 48, 48 आणि 8 किती 56. म्हणजेच काय 5.64 म्हणजे अधिक 5.64. पुढचं पुन्हा आपल्याला आता काय करायचं, हा कंस सोडून घ्यायचा. या ठिकाणी काय होईल, 34 गुणिले 11 होईल. 11 चौक 44 4 हातच्या आले 4, 11 त्रिक 33 आणि 4 किती होईल 37. इथं कोणतं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह आहे म्हटलं, वजा 3.74. ओके, वजा 3.74. आता आपल्याला अगोदर काय करावं लागेल, 3.45 अधिक 5.64 करावं लागेल आणि त्याच्यातून 3.74 वजा करावं लागतील. मग बेरीज करून घेऊया, काय होईल 5.64. ओके, 5 आणि 4 किती 9, 4 आणि 6 किती 10 0 हातचा आला 1, 5 आणि 4 किती होतील 9 म्हणजे 9.09. 9.09 वजा काय होईल 374. मग 9तून 4 गेले, पहा 9तून 4 गेले खाली किती राहतात 5 राहतात. आता इथं 0तून 7 जात नाहीत, मग 10तून 7 घातले खाली राहिले 3, घेतलेला हातचा देऊन टाकला. 9तून 4 गेले खाली किती राहिले 5 राहिले. ओके, म्हणजेच आपलं दशांश चिन्ह देऊन टाकलं काय येईल 5.35. 5.35 कुठे ऑप्शन आहे का आपल्याला, ऑप्शन क्रमांक सी आहे पहा आपल्याला 5.35. लक्षात येतं मित्रांनो, अशा प्रकारचे गणित तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. कारण आपण जे गणित घेतले आहेत हे काय परीक्षेमध्ये आलेलेच उदाहरणं घेतलेले आहेत. ओके, पुढचं गणित पाहूया आपण. गणित क्रमांक आपला किती आहे मित्रांनो 10 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय पहा, 2.7 अधिक 22.77 अधिक 222.777 अधिक 2222.777
अधिक 0.7777 बरोबर किती? अतिशय सोपं. या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचे मित्रांनो, फक्त बेरीज करायला सांगितली. मग तुम्हाला फक्त काय करायचं, बेरीज करायची आहे आणि याचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो एक छोटीशी सूचना, आपण पोलीस भरतीसाठी काय केलेलं आहे, आपली गणित व बुद्धिमत्ता चाचणीची आपण स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. ह्या बॅचची फी फक्त किती मित्रांनो, फक्त 499 रुपये फी असणार आहे. 499 रुपयामध्ये आपण तुमचा गणित व बुद्धिमत्ताचा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता किती मार्काला आहे मित्रांनो, तर 50 मार्काला गणित व बुद्धिमत्ता असते. आता याचं प्रमाण कधी कधी पॅटर्ननुसार बदलतं, परंतु मागच्या वेळी जे पेपर झालते मोस्टली पेपर हे काय आलते 25-25-25-25च्या पॅटर्ननुसार आलते. मग गणित 25 मार्काला आणि बुद्धिमत्ता 25 मार्काला, म्हणजे दोन्हीचे मिळून किती मार्क होते, 50 मार्क होते. म्हणजे तुमची 50 मार्काची तयारी आपण फक्त काय 499 रुपयामध्ये करून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आपलं गुगल प्ले स्टोअरला ॲप आहे, त्या ॲपचं नाव आहे NG अकॅडमी. NG अकॅडमी या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे आणि त्यामध्ये काय करायचं, आपली बॅच जॉईन करायची आहे. आपलं जे ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक मी काय करतो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये चेक करून तुम्ही काय करू शकता, ॲप्लिकेशन डाउनलोड करा व इन्स्टॉल करा आणि आपली बॅच जॉईन करा. लक्षात घ्या मित्रांनो, पोलीस भरतीसाठी मेरिट जे ठरतं ते फक्त कशावरती ठरतं, तर ते गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या मार्कावरतीच मेरिट ठरतं. कारण मराठी आणि GK मध्ये काय करतात, ॲव्हरेजली सर्व पोरं काय करतात, सारखेच मार्क घेतात. फक्त मेरिट ठरतं कुठं, तर ते गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या विषयावरतीच मार्कावरतीच आपलं मेरिट ठरतं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अतिशय महत्त्वाची संधी आहे. फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला कुठेही बॅच भेटणार नाही मार्केटमध्ये. म्हणजे तुम्ही आता अदर जर क्लास लावायला गेला तर गणित व बुद्धिमत्ता चाचणीची फी सरासरी 4000च्या आसपास आहे. परंतु आपण फक्त 499 रुपयामध्येच काय करणार आहोत, तुमची गणित व बुद्धिमत्ता चाचणीची पूर्णपणे तयारी करून घेणार आहोत मित्रांनो. ओके, धन्यवाद मित्रांनो.